माझं नाव सतीश शांताराम वळीवडकर। मी मूळता कुंभार आणि मी लालबागला गेले 25 वर्ष विजय खातूपासून ते आजपर्यंतच्या मोठ्या मूर्त्या आणि छोट्या मूर्त्या मी बनवतोय। मुंबईला माझे फेमस गणपती म्हणजे मुंबईचा राजा जो गणेश गल्ली, हे आजपर्यंत 13-14 वर्ष मी ही मुंबईचा राजा गणेश गल्लीची हाती मूर्ती पीओपी माध्यमामध्ये मी बनवतोय। आज या ठिकाणी मूर्तिकारांच्या ज्या बंदी आणण्यात आलेली आहे पीओपी साठी, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? एक मूर्तिकार म्हणून तसं बघितलं तर आम्हाला मूर्तिकारांना सगळ्या माध्यमामध्ये आम्ही मूर्त्या बनवू शकतो। कुणीच आम्हाला सोन्यामध्ये मागितलं तर सोन्यामध्ये आम्ही बनवू शकतो, पण कुणी आमच्यावरती कुठल्याही गोष्टी लादू शकत नाही मूर्तिकारांवरती, कलाकारवरती, कारागीरवरती की तुम्ही पीओपीचंच केलं पाहिजे, मातीचंच केलं पाहिजे। काही लोकांना मातीचं आवडतं त्यांनी मातीचं करावं, काही लोकांना पीओपी माध्यम आवडतं मग पीओपी माध्यमामध्ये करावं, काही लोकांना लाकडामध्ये करावं वाटतं। आज मुंबई भारत संस्कृतीमध्ये सगळे कलाकार लोक आहेत। आज 12 बतुलेदार आहेत, त्या 12 बतुलेदारांना सगळ्यांना कामं दिली आहेत, ते त्यांच्या मार्गाने ते कामं करतात। तुम्ही कुठल्याही प्रकारचं बंधन आणून पीओपी वरती बॅन करू नका। खरं बोललं तर सगळ्यात पहिलं होतं ते गावची मातीने गणपती बनवायचे, नंतर आलं क्ले माती आली। क्ले मातीमध्ये प्रोडक्शन जशी त्यावेळेला काय होती, संख्या कमी होती त्याच्यामुळे मातीचं शक्य होत होतं, पण आज जी संख्या भक्तगणांची वाढली आहे तर प्रत्येकाला मातीचा गणपती हँडल करणे सोयीस्कर होत नाही। तो कमीत कमी 3 फुटाची मूर्ती हँडल करू शकतो मातीची, पण त्याच्यावरच्या पीओपीचेच, कारण की कुठे विटंबना नाही झाली पाहिजे, कुठे मूर्ती तुटली नाही पाहिजे, मूर्तीला घात नाही झाला पाहिजे, त्या गोष्टीसाठी हे पीओपी माध्यम आणलं गेलं। आणि पहिलं काय होतं, लहान मूर्त्या मातीच्या बनायच्या, मग तेव्हा आम्ही काय करायचो, एकच मूर्ती प्रत्येक मूर्तिकार 10 वेळा बनवू शकत नव्हते, कस्टमरला देऊ शकत नव्हत्या तेवढ्या मूर्त्या, म्हणून त्यांनी काय केलं, पीओपीच्या डाय बनवल्या आणि पीओपीच्या डायमधून त्यातनं मातीचं प्रोडक्शन करायला लागलं। नंतर काय झालं, माती ठिसूळ भेटायला लागली आणि मग मूर्ती क्रॅक व्हायला लागली, तुटायला लागली। मग लोकांनी माध्यम कुठलं घेतलं, पीओपी माध्यम घेतलं, की पीओपी माध्यम एक ठणक आहे आणि त्याचं तुटातूट शक्यतो होत नाही आणि प्रोडक्शन वाईज जास्त होतं, म्हणजे जास्त प्रोडक्शन झाल्यामुळे तो एक रिझनेबल मध्ये गणपती आपल्याला मानधनामध्ये भेटतो। मातीच्या मूर्त्या तुम्ही जर बघितलात तर त्याला 2-2, 4-4 दिवस एका मूर्तीला बनवायला लागतो, मग त्याचे कॉस्टिंग वाढते, त्याची मजुरी वाढते, बाकीच्या इतर गोष्टी वाढत जातात। पण पीओपी माध्यमाचं काय आहे, तुम्ही लहान मूर्ती असो किंवा मोठी मूर्ती असेल, प्रोडक्शन वाईज ती स्वस्त पडते। आणि आज जगभरात जे प्लॅस्टर पीओपी चालू आहे, तुम्ही फक्त मातीसाठीच, गणपतीसाठीच पीओपी यूज करत नाहीयेत, तुम्ही जगभरात आज तुम्ही जिथे उभे आहे त्या कन्स्ट्रक्शनला पण पीओपी लागते। आज सगळं रिसायकलिंग जे होतंय, तुम्ही बिल्डिंग तोडताय त्याचा सगळं माल मटेरियल कुठे जातो, पीओपी वगैरे, तो पण तुम्ही। तर मला काय म्हणायचं आहे, फक्त विसर्जन समिती प्लस महानगरपालिकेने ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की पीओपी काय घातक नाही, माती काय घातक नाही। प्रत्येक कलाकाराला हे प्रत्येक माध्यम हे सोन्यासारखं आहे, ते प्रत्येक कलाकार ह्या प्रत्येक माल मटेरियलमध्ये तो मीडियममध्ये ही मूर्ती बनवणार आणि पब्लिकला त्या समर्पित करणार। आता राहिला फक्त विसर्जनचा, हे लोकांनी मुद्दा कुठला उचलला आहे, एक तर विटंबना, गणपतीची विटंबना होते, प्लस प्रदूषण होतं। प्रदूषण, समुद्र कुठलाही गाळ समुद्र स्वतःच्या पोटात घेत नाही। तुम्ही प्रशासनाने काय करायला पाहिजे, ते विसर्जन, मोठ्या मूर्तीचं विसर्जन कसं झालं पाहिजे, छोट्यांचं कसं झालं पाहिजे, मातीचं विसर्जन कसं झालं पाहिजे, त्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये तुम्ही सिस्टम केलात, बरोबर आहे, पीओपी मूर्त्या वेगळं विसर्जन, मग त्यांचं जे निर्माल्य आहे ते वेगळं केलं गेलं। आणि तुम्ही मीडियामध्ये तुम्ही जर याच्या सायंटिफिक रिझन जर बघितलं तर पीओपी हे रिसायकलिंग आहे, त्याच्यामुळे कुठलं, आणि जिप्सम आहे त्याच्यामुळे ते माशांचं खाद्य पण आहे। आणि या सगळ्या गोष्टी, ह्या जुन्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, तरी पण यांना विषय वाढवायचा आहे आणि आपला मुंबईतला जो भारतीय संस्कृतीचा जो सण आहे गणपती सण, जो लोकमान्य टिळकांनी चालू केला जनजागृतीसाठी, एकत्र होण्यासाठी, आणि सगळ्यांचा व्यवहार त्याच्यात चालला पाहिजे। तुम्ही जर बघितलात, सुई धागा विकणाऱ्यापासून ते डेकोरेशन करणाऱ्यापासून ते इलेक्ट्रिशियन पासून सगळ्यांची उपजीविका, लाकूड तोड्यापासून ते पाट बनवणाऱ्यापासून सगळ्यांची उपजीविका ह्या गणपती आम्ही जे आपण बनवतोय त्या व्यवहारावरती चालू आहे। म्हणजे हा चक्र हा चालूच राहणार आणि त्या चक्राला तुम्ही कुठेतरी हात घालून तो थांबवताय, म्हणून त्याच्यामुळे आर्थिक नुकसान सरकारचं होणार, पब्लिकचं होणार, आणि त्याच्यामुळे हा सण साजरा झाला पाहिजे हेच आमचं ध्येय आहे।
आणि ह्या सणावरती कुठल्याही बंधनं आणू नये एवढीच आम्हाला सरकारशी विनंती आहे. या बंधनामुळे कुठेतरी रोजगार बंद ना, आज तुम्ही वाढण्याची शक्यता आहे. बेरोजगारी वाढतेच ना. आता तुम्हाला माहिती आहे, मी मुंबईमध्ये गेले 25 ते 40 वर्ष हा बिझनेस करतोय. माझ्या वडोली पार्जित हा बिझनेस आहे. तिथे आम्हाला कारागीर लागतात. हा बरोबर आहे. जे आज UP बिहार पासून सगळे कारागीर इथे कामाला येतात. आज महाराष्ट्रातले कारागीर कामाला लागतात. पेंटर कारागीर, वेशभूषाकार त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरती करतात. प्लस मार्केटमध्ये तुम्ही सजावटी सामान बघाल, बरोबर, चमकीपासून कलरपासून ते सगळे याच्यावरती निर्भर आहेत. प्लस रोडला फुलं विक्रेते प्लस गणपतीचा फोटो विकणारा सुद्धा त्या पोटासाठी या गणपतीच्या वरती आधारित आहे. आणि असा हा सण जर POP बंद, हे बंद, ते बंद, तर असं सरकारने करू नये एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि POP माध्यमला त्यांनी पुढाकार द्यावा, मातीला पुढाकार द्यावा. ज्यांना होईल त्या माध्यमामध्ये त्यांनी गणपती बनवावे, मग तो छोटा असो किंवा मोठा असो.